लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. फेब्रुवारीचा 1500 रुपये हप्ता अजूनही खात्यात आला नाही म्हणून तुम्ही चिंतेत आहात ना? पण आता मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने घेतला आहे एक महत्त्वाचा निर्णय आणि लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. फक्त एवढंच नाही, काही महिलांना फेब्रुवारीसोबत मार्चचा हप्ता एकत्र मिळणार का? आणि कोणाला मिळणार, कोणाचा बंद होणार, याबद्दलही मोठा खुलासा झाला आहे. जर तुम्ही अजून KYC केली नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा, नाहीतर 1500 रुपये हातातून जाऊ शकतात. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या काही सेकंदात मी तुम्हाला सांगणार आहे पैसे नेमके कधी येणार आणि तुमच्या खात्यात येणार की नाही. नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या तुमच्या सर्वांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मार्च महिना संपत आला तरी पैसे का आले नाहीत? फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र मिळणार का? आणि सरकारने नेमका कोणता मोठा निर्णय घेतला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सरकारने काय निर्णय घेतला? तर पहा, राज्य सरकारने फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी अखेर निधी मंजूर केला आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी 277 कोटी रुपये वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. हा निधी आता महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. याचाच अर्थ असा आहे की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढच्या काही दिवसातच तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. कोणाला मिळणार लाभ? पण थांबा, हे पैसे सर्वच महिलांना मिळणार का? तर याचे उत्तर आहे नाही. सरकारने काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. पात्रता: ज्या महिला योजनेच्या सर्व निकषात बसतात त्यांनाच हा लाभ मिळेल. KYC अनिवार्य: ज्या महिलांनी अजूनही त्यांचे KYC पूर्ण केलेले नाही त्यांचे पैसे अडकू शकतात. 31 मार्चची डेडलाईन: जर तुमच्या अर्जात किंवा KYC मध्ये काही चुका असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत शेवटची संधी आहे. जर तुम्ही ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. हप्ता कधी जमा होणार? आता मुख्य प्रश्न, पैसे नक्की कधी येणार? निधी वितरित झाल्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात किंवा मार्च अखेरपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत स्पष्टीकरण येणे बाकी आहे. बहिणींनो, जर तुम्हाला अद्याप मेसेज आला नसेल तर तुमचे बँक खाते आणि आधार लिंक आहे का हे एकदा तपासून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.